श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी सेवेकऱ्यांनो, उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारच्या निमित्ताने किंवा दर गुरुवारी महिलांनी आवर्जून कोणकोणत्या स्वामींच्या सेवा कराव्यात की जेणेकरून आपल्या घरावर स्वामींची अखंड कृपा राहील आणि माता लक्ष्मीसुद्धा वास करेल, याबाबत सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि आवर्जून महिलांनीच या सेवा कराव्यात असे देखील सांगेन, कारण महिलाच आवर्जून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कशी नांदावी यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असते आणि तिला आपल्या घरामध्ये अखंड देवाचा वास राहावा असं देखील वाटत असतं. म्हणून आवर्जून महिलांनी या सेवा करायलाच हव्यात आणि या सर्व सेवा केल्याने आयुष्यात प्रगती नक्कीच होणार आहे आणि स्वामी महाराजांची सुद्धा अखंड कृपा घरामध्ये राहणार आहे. स्वामी महाराजांचा वास राहणार आहे. लक्ष्मीसुद्धा घरामध्ये सुखाने नांदणार आहे. म्हणूनच आपल्याला दर गुरुवारी हे छोटे छोटे उपाय आणि सेवा करायचे आहेत की जेणेकरून आपल्या सर्व अडचणीवर मार्ग निघेल आणि आपल्या अडचणी आपल्या आयुष्यातून दूर जातील. तर सगळ्यात आधी गुरुवार म्हटलं ना तर आपल्या गुरूंचा वार असतो. म्हणूनच आपण गुरुवारी आपल्या गुरूंची सेवा ही करायलाच हवी. म्हणून आपण सकाळी उठल्यापासून आपल्या गुरूची सेवा तर करतच असतो, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर दर गुरुवारी हळदीचं लेपन करण्याची शिस्त लावायची आहे. न चुकता आवर्जून आपण आठवणीने दर गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. पण जर का काही अडचण आली असेल, तुम्हाला जर का मासिक धर्म आला असेल, तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. मुलगी असेल, मुलीकडून, सासूबाईकडून किंवा जावेकडून आपल्याला आपल्या घरातील उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि त्याचीसुद्धा पूजा करायची आहे. आणि दुसरा उपाय कोणता करायचा आहे तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. तुळशी विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते, म्हणूनच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी हा उपाय करायचा आहे की दर गुरुवारी आपल्याला आपल्या तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आणि गुरुवार हा आपल्या गुरुचा वार आहे आणि आपलं गुरुबळ जर का स्ट्रॉंग असेल ना तर आयुष्यामध्ये कुठलाही गुरु आला, 8वा आला, 11वा आला किंवा कुठलाही गुरु आला ना तर तो गुरु आपलं कधीही वाईट करू शकणार नाही. म्हणूनच आपल्याला आपलं गुरुबळ स्ट्रॉंग करायचं असतं. तर आता गुरुबळ स्ट्रॉंग करणं म्हणजे काय तर आपल्याला दर गुरुवारी आपल्या गुरूंची मनापासून श्रद्धेने सेवा करायची असते. गुरूंचं नामस्मरण करायचं असतं, तारक मंत्र म्हणायचा असतो किंवा जमलं तर स्वामी सारामृताचं पारायणसुद्धा आपल्याला आवर्जून गुरुवारी करायचं असतं. एका दिवसात तुमचं पारायण नाही झालं तर तुम्ही दररोज 3-3 अध्याय करून 7 दिवसामध्ये पारायणसुद्धा करू शकता. आणि या सर्व सेवा करताना आवर्जून आपल्याला दर गुरुवारी पिवळं वस्त्र देखील परिधान करायचं आहे, कारण पिवळं वस्त्र परिधान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणूनच आपल्याला आवर्जून दर गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आणि स्वामी महाराजांना प्रसन्न करायचं आहे. कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस असतो आणि आपल्या गुरूंना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे. म्हणून आवर्जून आपल्याला गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे. तुम्ही जर का कोणत्या चांगल्या कामाला जाणार असाल ना तर आवर्जून आपल्याला पिवळ्या कलरची साडी किंवा पिवळ्या कलरचा ड्रेस परिधान करायचा आहे आणि त्या कामाची सुरुवात करायची आहे. आणि यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे दर गुरुवारी केंद्रात, मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात आवर्जून जायचं आहे. दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आरतीला उभा टाकणं शक्य होत असेल तर आरतीला उभा टाकायचं आहे. नामस्मरण करायचं आहे. जर का आरतीची वेळ निघून गेली असेल किंवा आरतीच्या वेळेपर्यंत तुम्हाला जाणं शक्य होत नसेल तर आवर्जून तुम्हाला दर्शनासाठी का होईना दत्त महाराजांच्या मठामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे आणि स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. मग तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असो किंवा तुमच्या मागं कितीही काम असो, पण वेळात वेळ काढून आपल्याला दर गुरुवारी आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. आवर्जून आपल्या गुरूंच्या दर्शनाला जायचंच आहे. यानंतरची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. खरं तर ही सेवा आपल्याला दररोजच करायची असते, पण दररोज करणं शक्य होत नाही ना तर दर गुरुवारी का होईना न चुकता वेळात वेळ काढून
ही सेवा नक्की करायची आहे, ती म्हणजे आपल्याला आपल्या स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. आपण चालता बसता उठता तर नामस्मरण करतोच, पण आपल्याला स्वामींसमोर बसून एक माळ का होईना स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ना स्वामी भक्तांनो, तुम्ही जर का आवर्जून नामस्मरणाला सुरुवात केली ना, तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणीवर मार्ग निघून जाईल आणि ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण स्वामी महाराज नेहमी म्हणतात की जो माझं अखंड नामस्मरण करतो ना, त्याला मी नेहमीच त्याच्या संकटातून काढतो, मी त्याच्या नेहमीच पाठीशी उभा राहतो. आणि प्रत्यक्ष काळ जरी आडवा आला ना, तर त्याला माझा सामना करावा लागेल. त्याचं काळ देखील बरं वाईट करू शकणार नाही. म्हणून आपल्याला अखंड नामस्मरण करायचं आहे. चालता बसता उठता तर नामस्मरण करायचंच आहे, पण आवर्जून एक माळ का होईना स्वामीसमोर बसून स्वामी महाराजांसाठी नामस्मरण करायचं आहे. आणि आपल्याला या सर्व सेवा कितीही अडचणी असो किंवा तुमच्या आयुष्यात कितीही वेळ नसो, तरी वेळात वेळ काढून करायचे आहेत. आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील 10-15 मिनटं का होईना वेळ आपल्या स्वामी महाराजांसाठी काढायचा आहे. कारण आपण जर का स्वामी महाराजांसाठी थोडा वेळ काढला ना, तरच स्वामी महाराज आपल्यासाठी वेळ काढतात. आणि संकट जरी आपल्यावर आलं ना, तर आपली काळजी स्वामी महाराज वाहतील. दररोजच्या कामामध्ये वेळच नसतो हे तर कारण द्यायचंच नाही, कारण आपल्याला वेळात वेळ काढून या सर्व सेवा करायच्या आहेत. तर बघा, आपल्यामध्ये काही वाईट शक्ती असतात किंवा वाईट गुण असतात की जी आपल्याला देवाचं नामस्मरण करू देत नाही किंवा देवांची सेवा करू देत नाही. पण आपल्याला आपलं मन एवढं ठाम ठेवायचं आहे की कितीही वाईट वेळ येऊ द्या, कितीही वाईट संकट येऊ द्या, पण न चुकता स्वामी महाराजांची सेवा करायचीच आहे. वेळात वेळ काढून दिवसा रात्री दुपारी आपल्याला या सर्व गोष्टी दर गुरुवारी करायच्याच आहेत. आणि अखंड स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर करून घ्यायची आहे. आणि स्वामी सेवेकऱ्यांनो, आपण जर का या सर्व गोष्टी न चुकता आवर्जून दर गुरुवारी केल्यानं, तर स्वामी महाराज आपल्याला भरभरून देतील. एवढं देतील की आपली ओंजळ भरून जाईल. आपल्याला आपल्या स्वामी महाराजांकडे काही मागायची सुद्धा वेळ येणार नाही. आणि यानंतर आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचा सगळ्यात आवडतीचा तारक मंत्र पठण करायचं आहे. एकदा का होईना स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपल्याला दर गुरुवारी पठण करायचा आहे. शक्य झालं तर 11 वेळेस करा, पण वेळात वेळ काढून एकदा का होईना आपल्याला स्वामी महाराजांचा तारक मंत्र पठण करायचा आहे. तारक मंत्रामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ना, की सर्व गोष्टी शक्य होतील, अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील. तारक मंत्र आपल्या सर्वांना तारून नेण्यासाठीच बनलेला आहे. म्हणून आवर्जून आपल्याला सर्वात आवडतीचा स्वामी महाराजांचा हा तारक मंत्र दर गुरुवारी 11 वेळा शक्य झालं तर 11 वेळा, पण 11 वेळा शक्य नाही झालं तर 1 वेळा का होईना पठण करायचं आहे. आणि तारक मंत्राबद्दल सांगायचं झालं ना, तर शब्द पुरे पडतील. एवढी प्रचंड शक्ती आणि एवढं प्रचंड महत्त्व तारक मंत्राचं आहे. म्हणूनच आवर्जून आपल्याला तारक मंत्र पठण करायचाच आहे. पण या सर्व गोष्टी आपल्याला श्रद्धेने आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवूनच करायच्या आहेत. तरच या सेवेचा किंवा या उपायाचा आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून उद्यापासूनच आपल्याला आपल्या घरामध्ये या सर्व सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि स्वामी महाराजांचा चमत्कार बघायचा आहे. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.